बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसाची आहे। यवतमाळमध्ये एका रात्रीत झालेल्या संततधारेमुळे सायखेडा इथल्या मध्यम प्रकल्पात ओव्हरफ्लो झालेला आहे। 150 क्यूबिक मीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग या ठिकाणी होतोय। यासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक पट्ट्यात देखील रात्रभर पावसाचा जोर बघायला मिळालाय। तेव्हा कोकण आणि मुंबईसह परिसरात बरसणारा पाऊस आता सर्वदूर महाराष्ट्रात पोहोचलेला आहे। खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आता पावसाने दमदार एंट्री घेतलेली बघायला मिळते। तिकडे विदर्भामध्ये यवतमाळला सायखेडाचा मध्यम प्रकल्प जो आहे तो ओव्हरफ्लो होतानाची ही दृश्य। यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळते। पावसाने उशिरा एंट्री घेतलेली होती। साधारण 15 जूनच्या नंतर मुंबई आणि कोकण परिसरात चांगला पाऊस झाला, मात्र पश्चिम महाराष्ट्रात तो पोहोचलेला नव्हता। आता मात्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाने विविध जिल्ह्यांमध्ये चांगली हजेरी लावली आहे। तिकडे नाशिक तसंच बाकीच्या ठिकाणी देखील चांगला पाऊस बघायला मिळतोय। कोयना परिसरात चांगला पाऊस आहे। महाबळेश्वरला उत्तम पाऊस पडतोय। साताऱ्यात देखील दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आता पाऊस पोहोचलेला आहे आणि विदर्भात देखील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये आता पावसाने एंट्री घेतली आहे। तिकडे कोयनेच्या पाण्याने देखील तळ गाठलेला होता, त्यामुळे चिंता वाटत होती। मात्र आता कोयना परिसरात देखील उत्तम पाऊस झाल्यानं सगळीकडे समाधानाचं वातावरण बघायला मिळते। मात्र असाच पाऊस आणखी काही दिवस बरसत राहिला पाहिजे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तसंच अन्य ठिकाणचं पाण्याचं जे संकट आहे, पाण्याची जी अडचण आहे ती दूर होऊ शकते। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, पश्चिम महाराष्ट्रात आता पावसाने दमदार एंट्री घेतली आहे, काय स्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातली? साताऱ्यात कसा पाऊस आहे? अश्विन, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर काही दिवसापूर्वी मंदावला होता। गेले 3 दिवसापूर्वी पाऊस पूर्णपणे मंदावल्याचं दिसत होतं। पाऊस कोसळणार का नाही अशी अवस्था असताना गेल्या 24 तासापासून मात्र पावसानं चांगली हजेरी लावल्याचं एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात दिसतंय। याचा परिणाम धरणांवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। गेल्या 24 तासात 17 जिल्ह्यातली जी जीवनदायी म्हणून ठरल्या जाणाऱ्या ज्या कोयना धरण आहे, त्या कोयना धरणामध्ये जवळपास 2 TMC ने पाणीसाठा वाढलेला आहे। त्याचबरोबर जो महाबळेश्वर, नवजा आणि कोयना म्हणून जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळपास 150 मिलीमीटर इतका पाऊस प्रत्येक ठिकाणी नोंदवला गेलेला आहे। आता कोयना धरणामध्ये 27 TMC इतका पाणीसाठा झालेला आहे। अद्यापही या परिसरामध्ये महाबळेश्वर कोयना परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा परिणाम निश्चित कोयना धरणांवर आणि इतर धरणांवरही होणार आहे। अश्विन, राहुल, त्यासोबतच आता वीकेंड आहे, अगदी थोडक्यात सांगशील पर्यटकांचा कसा प्रतिसाद या ठिकाणचा निसर्ग बघण्यासाठी? अश्विन, निश्चितच आता हा जो पाऊस कोसळतोय पर्वतरांगांमध्ये त्याचा परिणाम हा धबधब्यांवर होऊ लागलेला आहे। पाऊस नसल्यामुळे धबधबे कोसळत नव्हते, त्यामुळे पर्यटक नाराज होते। मात्र आता या मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। महाबळेश्वर जो उजरडे धबधबा आहे, त्याचबरोबर ठोसेघाट धबधबा आहे, लिंगमाळा धबधबा आहे, या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। निश्चित राहुल, त्यामुळे आता पर्यटक देखील सुखावलेले आहेत आणि पावसाने उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी एंट्री घेतली। अपेक्षा करूया की पुढचे काही दिवस सातत्याने हा पाऊस बरसत राहील, जेणेकरून पाण्याची समस्या प्रामुख्याने जी ती मिटेल आणि पर्यटकांना देखील आनंद होईल। राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।